नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत लहान मुलींचा ड्रेस. तर मैत्रिणींनो, हा ड्रेस आपण एका डिझायनर ब्लाऊज पीस पासून तयार करणार आहोत. तर हा ड्रेस तुम्हाला शिवायचा असेल तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. 1 ते 3 महिन्याच्या बाळासाठी हा परफेक्ट मापाचा ड्रेस आहे. तर मैत्रिणींनो बघा, तर इथे ही डिझाईन आहे ती आपल्याला समोरच्या भागावर घ्यायची आहे. तर काल एक ताई आल्या आणि म्हणाल्या, ताई माझ्या बहिणीला मुलगी झाली आणि तुम्ही या पीस पासून तुम्हाला जसा आवडेल तसा ड्रेस बनवून द्या. तर आपण ह्यापासून टॉप आणि स्कर्ट करणार आहोत. तर बघा मैत्रिणींनो, आपण इथे उंची घेतलेली आहे 2.5 इंच आणि रुंदी घेतलेली आहे 5 इंच. तर इथे डबल फोल्ड कपडा केलेला आहे आणि इथे 8 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे. तर आपल्याला इथे नॉट लावायचे आहे. तर इथे 3 वर मार्किंग केलेली आहे आणि इथं मोंडाही 3चाच घेतलेला आहे आणि या पद्धतीने आकार देऊन घेतलेला आहे. तर इथे मुंड्याचा एकच आकार दिलेला आहे आणि आता आपण हे कट करून घेऊयात. तर इथे वरच्या साईडने आपल्याला नॉट टाकायची, तिथं 1 इंच दुमडण्यासाठी जातो, तर त्यामुळे आपल्याला इथे खाली 1 इंच वाढून घ्यायचं आहे. तर बघा मैत्रिणींनो, टॉप कट करून झालेला आहे. तर आता हा आपण अस्तरवर कट केलेला आहे. तर या पीसवर सुंदर अशी डिझाईन आहे, तर त्यावर आपल्याला हा अस्तर ठेवून जशास तसं कट करून घ्यायचे आहे. तर बघा मैत्रिणींनो, ही किती सुंदर अशी डिझाईन आहे. तर ती आपल्याला समोरच्या आणि मागच्या भागावर घ्यायची आहे. तर कपडा व्यवस्थित करून डिझाईन व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे. मागची आणि समोरची दोन्ही डिझाईन व्यवस्थित ठेवून घेऊन आपल्याला इथे अस्तर कट केलेला आहे ते त्यावर ठेवून घ्यायचे. डिझाईन इकडे तिकडे जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. व्यवस्थित ठेवून घ्यायचे आणि अशी मार्किंग करून घ्यायची. मार्किंग करून इथे आपल्याला कट करून घ्यायचे. तर संक्रांतीसाठी स्पेशल हा ड्रेस शिवलेला आहे. तर बघा मैत्रिणींनो, इथे टॉपची कटिंग करून झालेली आहे आणि बघा सेंटरला किती सुंदर असा केक सारखी डिझाईन आलेली आहे. आता आपण ह्या डिझाईन मध्ये स्कर्ट तयार करूयात. तर मैत्रिणींनो, ह्याला आपण डबल फोल्ड करून घेऊयात. इथे आपल्याला उंची 8 ते 9 इंचाची उंची घ्यायची. तर बघा मैत्रिणींनो, इथे आपण उंची घेतलेली आहे 9 इंच आणि रुंदी घेतलेली आहे 13 इंच. तर मैत्रिणींनो, डबल फोल्ड करून इथे 13 इंच उंची घेतलेली आहे. तर तुम्ही 10 इंच सुद्धा घेऊ शकता. इथे थोडासा कपडा जास्तीचा होता, तर असं जास्त घेर येण्यासाठी रुंदी थोडीशी जास्त ठेवलेली आहे. तर आता आपल्याला हे कट करून घ्यायचे आणि यावरच आपल्याला ह्याच एवढाच मापाचं अस्तर घ्यायचं आहे. तर बघा मैत्रिणींनो, आपली ड्रेसची पूर्ण कटिंग झालेली आहे. आता आपण हा शिवून घेऊयात. अगोदर आपण इथे टॉप शिवून घेऊयात.
तर मागचा आणि समोरचा भाग हा वेगवेगळा करून घ्यायचा आणि त्यावर अस्तर ठेवून घ्यायचे. तर बघा मैत्रिणी, आपल्याला इथे अस्तर, जो मेन कपडा आहे तो सरळ ठेवून घेतलेला आहे आणि त्यावर अस्तर ठेवून आपल्याला साईडने शिलाई मारून घ्यायची आहे. वरची जी साईड आहे ती ओपन ठेवायची आहे. बाकी पूर्ण साईडने इथे शिलाई मारून घ्यायची आहे. इथे एकसारखी शिलाई मारून घ्यायची आहे आणि आपल्याला हा पलटून घ्यायचा आहे, कारण हा लहान मुलीचा ड्रेस आहे, त्यामुळे मध्ये दोरे येऊ नयेत त्यासाठी आपण इथे शिलाई मारून ते दोरे मधल्या साईडने करून घ्यायचे आहेत. आणि एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घेऊन इथे आपल्याला पलटून घ्यायचा आहे. आपण जसा गळा पलटून घेतो त्याच पद्धतीने इथे आपल्याला हे पलटून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये तयार होणारा हा ड्रेस आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तर बघा मैत्रिणींनो, फिनिशिंग सहित आपला हे टॉप तयार झालेला आहे. वरची साईड आपण ओपन ठेवलेली आहे, तिथे शिलाई मारून घ्यायची आहे आणि इथे 1 इंच फोल्ड करून घ्यायचा आहे. त्यामध्ये आपल्याला नॉट टाकून घ्यायचा आहे. तर बघा मैत्रिणींनो, एक पार्ट आपला शिवून तयार झालेला आहे. आता आपल्याला याच पद्धतीने दुसराही तयार करून घ्यायचा आहे. तर अशी शिलाई मारून घेऊन आपल्याला हा पलटून घ्यायचा आहे. बघा, दोन्ही पार्ट आपले शिवून तयार झालेले आहेत आणि इथे नॉटही तयार करून घेतलेले आहे. तर आपल्याला ही नॉट वर आपण जे 1 इंच फोल्ड केलेला आहे त्यामध्ये आपल्याला हे नॉट टाकून घ्यायचे. इथे पिन किंवा काटे पिनच्या सहाय्याने आपल्याला हे नॉट टाकून घ्यायचे आहेत. तर बघा मैत्रिणींनो, मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे नॉट टाकून घ्यायचे. नॉट टाकून घेऊन झाल्यावर आपल्याला इथे साईडला शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघा मैत्रिणींनो, आपल्या टॉपचा किती सुंदर असा लुक आलेला आहे. तर आता ही डिझाईन आहे ती मधल्या साईडने करायची आहे आणि इथे शिलाई मारून घ्यायची आहे. आपल्याला जेवढी फिटिंग पाहिजे तेवढी इथे शिलाई मारून घ्यायची आहे. आणि पलटून घ्यायचा आहे. आणि बघा, आपला सुंदर असा टॉप रेडी झालेला आहे. तर आता टॉप रेडी झालेला आहे. आपल्याला इथे स्कर्ट शिवून घ्यायचा आहे.
स्कर्टचं अस्तर आणि स्कर्ट दोन्ही व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहेत. तर ह्या पद्धतीने व्यवस्थित ठेवून घेऊन आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारून इथे आपल्याला अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे. तर इथे एक्स्ट्राचा अस्तर आहे ते मी कट करून घेतले. आणि आता आपल्याला इथे वरच्या साईडने 1 इंच फोल्ड करायचा आहे. तर ह्या पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये आपल्याला इलास्टिक टाकून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही नॉटही टाकू शकता, पण लहान मुलांसाठी इलास्टिकच छान. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा छोट्या मुलीचा ड्रेस तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. इथे थोडासा जाड कपडा आल्यामुळे टाका थोडासा मोठा करून शिलाई मारून घ्यायची. तर बघा मैत्रिणींनो, आता आपली शिलाई मारून झालेली आहे. तर आता इथे आपल्याला इलास्टिक टाकून घ्यायचं आहे. तर मी इथे एकदम छोटंसं इलास्टिक टाकून घेते. तर इलास्टिक टाकताना इथे थोडीशी कच्ची शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून इलास्टिक निसटणार नाही यासाठी. आणि काटीपिनच्या साहाय्याने आपल्याला ह्या पद्धतीने इलास्टिक टाकून घ्यायचे. आणि दोन्ही साईडचे इलास्टिक आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायचे. दोन्ही इलास्टिक एकत्र करून ह्या पद्धतीने इथे अशी गच्च शिलाई टाकून घ्यायची आहे. आणि बघा मैत्रिणींनो, आता साईडला शिलाई मारून घ्यायची. आणि आपला स्कर्टही शिवून तयार झालेला आहे. तर बघा, 1 ते 3 महिन्याच्या बाळासाठी सुंदर असा ड्रेस बनवलेला आहे. आणि हा ड्रेस खास मकर संक्रांतीसाठी तयार केलेला आहे. आणि मैत्रिणींनो, हा ड्रेस तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद.